वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आरंभे आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जिबेचा जिव्हाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला, बाप रखुमा देवी वराशी विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जिवेचा जिव्हाळा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम. खलाणीशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा. तरे तुम्हा माने वडा होईन मी, हे सारस्वताचे गोड. तुम्ही लाविले जी झाड, तरी अवधानी अमृते वाढ. शिंपोणी की जे विठ्ठला 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 विठ्ठला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जिबेचा जिव्हाळा. संत हृदय सम्राट आगाध कृपा वात्सल्यमूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं, ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय, ज्यांच्याद्वारे आपल्याला संत वाङ्मयाचं ज्ञान मिळू शकलं. त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने पूजनीय गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये एकादशीच्या
नैमित्तिक कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला 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 या कीर्तन सेवेकरता विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला 3 चरणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून ज्ञानोबाराय आपली परिपूर्णता भगवान परमात्म्याच्या समोर मांडतायत की या जगामध्ये मला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या, माझा सगळा काम पूर्ण झाला. हे सफलतेचे पूर्णतेचे उद्गार आहेत. ही सफलता सांगत असताना फक्त सफल झालो, आम्ही धन्य झालो असे धन्यतेचेच फक्त उद्गार आहेत असं नाही, तर त्या सफलतेचे हेतू कारण सुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलेली आहेत. भगवान परमात्म्याचं नाम आरंभापासून आवडीने आदराने आमच्या मुखामध्ये आलं, त्याचा परिणाम असा झाला की या जगामध्ये सर्व सिद्धी आणि सगळी कामं आमची पूर्ण झाली. आरंभी आवडी आदरे आलीना, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ती नावं कोणती आहेत? ज्ञानोबाराय सांगतायत. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जिवेचा जिव्हाळा. या नामामृताने भगवंताने आम्हाला वाढवलं, आमचं संगोपन केलं. परिणाम असा झाला की या नाम साधनेच्या द्वारे आयुष्यातील सगळे संदेह मिटले आणि एक पूर्ण जीवन प्राप्त झालं. तुझे नामे सकळ संदेहो फिटला, बापर खुमादेवी वरुषे विठ्ठला. या पद्धतीने पूर्णतेचे उद्गार सहेतुक प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठाला 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 या अभंगाच्या संबंधाने आपण यथामती आपल्या शक्तीनुसार बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानोबाराय पूर्णतेचे उद्गार मांडतायत. आयुष्यामध्ये प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपलं जीवन पूर्ण असावं. अपूर्णता कोणालाच आवडत नाही. भले तो आळशी जरी असला, प्रयत्न जरी करत नसला, तरी त्याला वाटतं आपलं शिक्षण पूर्ण व्हावं, आपली साधना पूर्ण व्हावी, आपण हातामध्ये जे काम घेतलेलं आहे ते काम पूर्ण व्हावं. पूर्णतेची प्रत्येकाला इच्छा आहे. अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही. आयुष्य पूर्णतेला प्राप्त व्हावं ही इच्छा असणं चुकीची नाही, स्वाभाविक इच्छा आहे. मानवाच्या इच्छेचे 2 प्रकार आपल्याला सहज करता येणं शक्य आहे. ज्या ज्या इच्छा आपल्याला होतात त्या 2 पद्धतीने आपण मांडू शकतो. एक स्वरूपभूत इच्छा आहे आणि दुसरी औपाधिक इच्छा आहे. स्वरूपभूत म्हणजे आपण परमात्म्याचे अंश आहोत आणि परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची आपल्याला स्वाभाविक इच्छा आहे. शास्त्र असं सांगतं, जरी आपण प्रगट केलं नाही तरी सुद्धा आपल्याला सद्रूपत्वाची, चिद्रूपत्वाची, आनंद रूपत्वाची, नित्य रूपत्वाची, अखंड रूपत्वाची, पूर्ण रूपत्वाची प्रत्येकाला इच्छा आहे. त्या इच्छेला स्वरूपभूत इच्छा असं म्हणता येतं. दुसरी इच्छा आहे औपाधिक इच्छा, उपाधीच्या द्वारे प्राप्त झालेली इच्छा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह नाही, पण अविद्येने आपल्याला देहाचा संबंध आला आणि या देहाच्या संबंधाने आपल्या काही इच्छा वाढत जातात. त्याला औपाधिक इच्छा असं म्हणता येतं. विठाला 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 इच्छा नाही असा मनुष्य आपल्याला सापडणार नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी कोणती ना कोणती तरी इच्छा आहे. स्वरूपभूत इच्छा ही सर्वांच्याच ठिकाणी आहे, पण औपाधिक इच्छेमुळे ती झाकलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण असावं. सनातन वैदिक धर्माच्या तत्वज्ञानाची इतकी मोठी विलक्षणता आहे की तो अगदी वेदांताचा विद्यार्थी नसला, हिंदू नसला, अमेरिकेमध्ये अन्य कोणत्या देशांमध्ये जन्म घेतलेला अन्य भाषिक असला, तरी सुद्धा त्याला असं वाटतं की आपण असावं. कोणालाही असं वाटत नाही की आपण नसावं. मान भुवम ही भूयासम, मी नसावं असं कोणाला वाटत नाही. मी अखंड असावं. आगाम रहा बोलून सहाती, मरण जीवाला आवडत नाही.
त्याला सद्रूपत्वाची सत्तेची भूक आहे. कारण त्याचं स्वरूप आहे आणि स्वरूप असल्यामुळे स्वरूपाची इच्छा असणं चुकीचं नाही. त्याला ज्ञानाचीही इच्छा आहे, चिद्रूपत्वाची इच्छा आहे. कोणालाही असं वाटत नाही की आपल्याला अज्ञान असावं. अगदी मनुष्य म्हातारा जरी झाला, ऐकायचं जरी येणं बंद झालं आणि रस्त्यावरती काही गोंगाट ऐकू आला तरी त्याला कुतूहल निर्माण होतं, तिथं काय चाललंय ते मला कळावं, प्रत्येक गोष्ट मला कळावी अशी ज्ञानाची स्वभावतः इच्छा प्रत्येक जीवाला आहे. याला स्वरूपभूत इच्छा म्हणा. तिसरी आनंदाची इच्छा सर्वांनाच आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतायत, मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही. मला नेहमी आनंद व्हावा, मी सुखी असावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या इच्छा चुकीच्या नाहीत, हे आपलं स्वरूप आहे आणि या इच्छेसाठीच आपण प्रयत्नशील आहोत. त्याप्रमाणे आपण नित्य असावं, आपण अखंड असावं, आपण पूर्ण असावं अशी ही इच्छा जीवाची आहे. त्याला अपूर्णता आवडत नाही, कारण तो पूर्णाचाच अंश आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णतेची इच्छा जीवाला असणं वाईट नाही, स्वरूपभूत इच्छा आहे. महान होण्याची इच्छा असणं वाईट नाही, स्वरूपभूत इच्छा आहे. ब्रह्म महान आहे, भूमा आहे, त्यामुळे जीवाला सुद्धा आपण महान असावं, व्यापक असावं, अखंड असावं, सद्रूप चिद्रूप आनंदाने आपलं जीवन परिपूर्ण असावं. या सगळ्या इच्छा सर्व मानव मात्रांच्या ठिकाणी आहेत. तो कुठेही जन्माला येऊ, कोणत्याही धर्मात जन्माला येऊ, कसाही जन्माला येऊ, पण इच्छा मात्र स्वरूपाची समान आहे. मग आता स्वरूपाच्या इच्छेसाठी प्रयत्न केले जातात, म्हणजे स्वरूपाची इच्छा पूर्ण व्हावी. दुसरा इच्छेचा विचार आपण करत होतो की औपाधिक इच्छा आहेत. उपाधीने काही इच्छा जीवाला प्राप्त होतात. आता उपाधी कशाला म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे. उपसमीपे स्थित्वा स्वीय गुणान अन्यत्र आदधाती ती उपाधी. जी स्वतः जवळ राहते आणि तिच्या ठिकाणी असलेले गुणधर्म त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आरोपित करते, तिला उपाधी असं म्हटलं जातं. वस्तुतः आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, पण आपल्याला उपाधी लागली अविद्येची, आपल्याला उपाधी लागली कल्पनेची. परिणामी आपण जीवत्व दशेला प्राप्त झालो. कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला जीव. मायोपाधी शिव बोली जेती, मायोपाधी शिव बोली जेती. कल्पना कल्पना मायोपाधी शिव बोली देती, मायोपाधी शिव बोली देती. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतायत, अविद्या ही उपाधी आपल्याला लागली आणि आपण जीवत्व दशेला प्राप्त झालो. मग ही उपाधी लागल्यामुळे या उपाधीनेही आपल्या ठिकाणी काही इच्छा वाढवल्या. त्या इच्छेला औपाधिक इच्छा असं म्हटलं जातं. जोपर्यंत उपाधीचा संबंध आहे तोपर्यंत औपाधिक इच्छा ह्या सामान्य रूपाने शेवटपर्यंत राहतात. अगदी जीवनमुक्त जरी झाला तरी सुद्धा जोपर्यंत देहपात होत नाही तोपर्यंत देहाच्या संबंधी इच्छा उपाधीच्या रूपाने चालू राहतात. जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नाशी तोंडवासी, उपाधीने आलेली इच्छा आहे. या शरीरासाठी आणि शरीर संबंधियांसाठी जे जे काही आपल्याला करावं लागतं त्याला औपाधिक इच्छा असं म्हणा. आणि या औपाधिक इच्छेचं आपल्या सामान्य विज्ञानामध्ये 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. ते त्याला माणसाच्या मूलभूत गरजा म्हणतात.
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या औपाधिक गरजा आहेत, मूलभूत गरजा नाहीत, स्वरूपभूतही नाही. माणसाला अन्नाची गरज आहे. वस्तुतः ब्रह्मस्वरूपाला अन्नाची गरज आहे का? अन्नाची गरज ब्रह्माला नाही, अन्नाची गरज देहाला आहे. वस्त्राची गरज आहे, देहाला आहे. अन्य सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात. जे जे काही लौकिक आहे ते सगळं काही उपाधीने प्राप्त झालेलं आहे, त्याला औपाधिक इच्छा असं म्हटलं जातं. कोणीही जरी झाला तरी त्याला असं वाटतं आपल्याला चांगले कपडे घालायला मिळावेत, त्याच्यानंतर खायला सुद्धा चांगलं मिळावं. त्या पद्धतीने त्याचं सगळं कार्य वाढत राहतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव, खायला चांगलं मिळावं, कपडे चांगले मिळावेत, निवास मिळावा, याला उपाधीने प्राप्त झालेल्या इच्छा आहेत, स्वरूपभूत इच्छा नाहीत. मग आता आपल्या ठिकाणी दोन इच्छा आल्या, एक स्वरूपभूत इच्छा आणि दुसरी उपाधीने प्राप्त झालेली इच्छा. आणि पूर्ण काम त्याला म्हणतात की ज्याच्या दोन्ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एक इच्छा अपूर्ण असेल आणि एक पूर्ण झाली तर त्याला पूर्ण काम म्हणता येत नाही, दोन्ही पूर्ण व्हायला पाहिजे. कारण शेवटपर्यंत जर उपाधीचा संबंध आहे तर उपाधीची ही इच्छा पूर्ण व्हावी आणि स्वरूपाची ही इच्छा पूर्ण व्हावी. प्रश्न असा पडेल, दोन्ही गोष्टी जर पूर्ण करायच्या म्हटलं तर त्या अत्यंत अशक्य आहेत. दोन्ही गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. दोन्ही गोष्टी पूर्ण करता येत नाहीत, परंतु संतांनी या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्याचं सुद्धा साधन सांगितलं. ज्याला या दोन्ही गोष्टी पूर्ण करायच्यात, भगवान शुकाचार्य वर्णन करतायत श्रीमद भागवतामध्ये. एखादा अगदी कामनारहित असलेला आहे आणि एखादा कामनेने पूर्ण भरलेला आहे, त्या सर्वांसाठी साधन एकच आहे. अकामः सर्व कामो वा मोक्ष कामो उदारधी, तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषः परम. अकामः सर्व कामो वा, अकामः ज्याच्या ठिकाणी कामनाच नाही असा. दुसरा सर्व कामो वा, सगळ्या कामना ज्याच्या ठिकाणी आहेत असा. कोणी कोणत्याही इच्छेचा असो त्याने एकच साधन करावं, तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषः परम. त्याने भगवान परमात्म्याची भक्ती करावी. यजेत त्याने यज्ञ करावा आणि तो यज्ञ भक्तीचा असावा. भक्तीचा यज्ञ कोणता? ज्ञानोबराय सांगतायत, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नाम चिंतनाला नाम यज्ञ म्हटलं जातं. म्हणून त्याने भक्ती करावी, त्याने नाम चिंतन करावं. त्याने जर नाम चिंतन केलं तर त्याच्या स्वरूपभूतही इच्छा पूर्ण होतील आणि त्याच्या औपाधिकही इच्छा पूर्ण होतील. तो पूर्णतेला प्राप्त होईल. ज्ञानोबरायांना जी पूर्णता प्राप्त झाली, ज्ञानोबरायांना असं वाटू लागलं हे साधन सगळ्यांना सांगावं. ज्ञानोबरायांनी सर्वांना हे साधन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. ज्या ज्या जीवाला आपल्या आयुष्यामध्ये मंगल व्हावं असं वाटतंय त्याने आपल्या आयुष्यामध्ये तसं बसू नये, त्याने नाम घ्यायला सुरुवात करावी. कारण भगवान परमात्म्याचं ते नाव सगळं विश्वातलं असलेलं जे मंगल आहे त्या मंगलाचं ते निधान आहे आणि हे निधान आपण घेत राहावं. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी,
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठलाचे नाम आधी मन कारे जना मन कारे जना मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जना मन कारे जना मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. हे नाम आपण प्रत्येकाने घ्यावं. ज्ञानोबारायांनी सांगायला सुरुवात केली. म्हणकारे जना. हे जना, तुला जर वाटत असेल अवाप्त काम व्हावं तर भगवान परमात्म्याच्या नावाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली. जेव्हा सामान्य अर्थाने सर्वांना सांगितलं जातं तेव्हा समाजातला विशिष्ट वर्ग आपली त्याच्यामधून वजाबाकी करून घेत असतो. तो असं म्हणतो ते लोकांसाठी सांगितलंय, आपल्याला कुठं सांगितलंय. त्यामुळे जी लोक असतील ती ते म्हणतील. ज्ञानोबारायांनी मग विशिष्ट वर्गाकडे आपला मोर्चा वळवला. प्रत्येकाची काय काय इच्छा आहे. कोणी पाहायला सुरुवात केली. ज्ञानोबाराय पाहतायत की प्रत्येकाला वेगळी इच्छा आहे. भजन करणारा जो आहे त्याला असं वाटतं आपला स्वर व्यवस्थित लागावा, त्याला गाण्याची इच्छा आहे. ज्ञानोबाराय बोलतायत तुला गायचं असेल तरी सुद्धा तू नामचिंतनच कर. एखाद्याला गाणं आवडत नाही, त्याला असं वाटतं काहीतरी कानाचं समाधान व्हावं, अशा पद्धतीचे विचार कानामध्ये पडावेत, काहीतरी जटिल ऐकायला मिळावं. काहींच्या कानाची भूक सामान्य गोष्टींनी भागत नाही, ते कान अगदी टवकारून असतात. शब्द आणि अनुस्वार जरी राहिला तरी आपल्याला सांगतात. काही श्रोते असतात. ज्ञानोबाराय बोलले तुला कानाची भूक भागवायची असेल तरी सुद्धा तू नामचिंतनच केलं पाहिजे. काही गातही नाहीत आणि ऐकतही नाहीत, फक्त पाहत असतात. इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय असा एक दर्शकांचा मोठा समूह आहे, त्याला पाहणारे म्हटलं जातं. ज्ञानोबाराय बोलतायत तुला जर तुझ्या डोळ्यांचं समाधान करून घ्यायचं असेल तर तू सुद्धा भगवंताचं नामचिंतनच कर. कोणी गात नाही, ऐकत नाही, पाहतही नाही, त्यांना आपली बुद्धी चालवण्यामध्ये इतका आनंद असतो, विलक्षण चतुर असतात. ज्ञानोबाराय बोलले तुला जर तुझ्या बुद्धीचं चातुर्य चालवायचं असेल तर तू सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतनच कर. काहींना चतुरताही आवडत नाही, सारखं हसायला आवडतं, असा धिंगाणा करत राहतात, इतके विनोद आवडतात. ज्ञानोबाराय बोलले विनोद पाहिजे तरी सुद्धा नामचिंतनच कर. कोणी अगदी विनोदापासून कोणी विनोदही ऐकत नाही. काही असा वर्ग आहे जो सारखा दुःखी असतो, त्याला दुश्चित्त म्हटलं जातं. चांगलं झालं तरी तसाच चेहरा आणि वाईट झालं तरी तसाच चेहरा, अखंड दुश्चित्त असलेला. ज्ञानोबाराय म्हणतायत तू दुश्चित्त जरी असला तरी तूही तेच कर. आता हा सगळा वर्ग बाजूला सारा, या सगळ्याच्या पलीकडे गेलेला एक मोठा वर्ग आहे, त्याला पूर्णतेला पोहोचलेला म्हटलं जातं, जो सोहम भावाला प्राप्त झालेला आहे. आता त्याच्या आयुष्यामध्ये काही मिळवायचं राहिलेलं नाही, पूर्ण झालाय. ज्ञानोबाराय बोलतायत तू जरी पूर्ण असला तरी खरा पूर्ण नाही, कारण तुला अजून पंचम पुरुषार्थ प्राप्त नाही. मग तुला तो पंचम पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. यांचा निर्देश ज्ञानोबाराय करतायत. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्टिते, चतुर विनोदी दृष्टीते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावी
पूर्ण ज्ञाते सोहम भावे पूर्ण ज्ञाते आया सकला ते विनवणी या सकला ते विनवणी या सकला ते विनवणी या सकला ते विनवणी करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विणवणी करा विठ्ठल स्मरण. म्हणजे दोन्ही पद्धतीचा वर्ग आहे. अगदी स्वरूपाची इच्छा असलेला असू द्या किंवा उपाधीची इच्छा असलेला असू द्या, दोघांनी सुद्धा एकच करावं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. या नामचिंतनाच्या द्वारे त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. मग आता जर नामचिंतन करायचं तर लोक असं म्हणू लागले, महाराज साधन तर तुम्ही सांगत आहात की भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याने तुमचं सगळं पूर्ण होईल, काही शिल्लक राहणार नाही. पण मग ते कधी करायचं? सुरुवातीला एकदाच करायचं का? किंवा आमचं काही काम चालू असेल तर मधी केलं तर चालेल का? किंवा मग सगळ्यात शेवटी केलं तर चालेल का? नेमकं करायचं कधी? एखादी गोष्ट करण्यासाठी जेव्हा मनुष्य सुरुवात करतो, पहिलं तर माणसं काही करायला घेतच नाहीत. भर्तृहरीचं नीती शतकामध्ये सुंदर वचन आहे. कार्याच्या बाबतीमध्ये तो अगदी स्पष्टपणाने सांगतो. भर्तृहरी आपल्याला फक्त नीती शतककार आहे म्हणूनच परिचित असावा असं नाही, तर व्याकरणाला दर्शनाचं स्वरूप प्राप्त करून देणारा हा महान तत्वचिंतक आहे. कोणत्याही शास्त्राचे शास्त्र आणि दर्शन असे दोन भाग पडतात. जेव्हा एखादं फक्त नियम सांगत राहिले जातात तेव्हा त्याला शास्त्र म्हटलं जातं. शास्तीती शास्त्रम, जे शासन करतं. हा प्रत्यय असा आला तर असा लावा, असं रूप होईल, तेव्हा व्याकरणाला शास्त्र म्हणा. पण जेव्हा ते शास्त्र आत्मदर्शनाचा विचार मांडतं तेव्हा ती सूत्र शास्त्र राहत नाही, ते दर्शन होतं. उद्धरतु कामः सनकादि सिद्धान्, ते उद्धाराचं साधन बनतं. सूत्र तीच आहेत, पण नियम म्हणून वापरली तर शास्त्र आहे आणि आत्मोद्धाराचं साधन म्हणून वापरली तर दर्शन आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दोन्ही शब्द वापरता येतात. फक्त नियम आणि प्रक्रिया म्हणून जर आपण कोणत्याही विषयाकडे पाहिलं तर ते शास्त्र ठरतं, पण जर ते आत्मकल्याणाचं साधन म्हणून पाहिलं तर ते दर्शन होतं. व्याकरणाला दर्शनाचं महत्व प्राप्त करून देणारा हा महात्मा आहे, ज्याने शब्द विवर्तवादाची सिद्धी केली. जसा आपला विवर्तवाद आहे तसा शब्द विवर्त त्याने मांडला. प्रसिद्ध ग्रंथ आहे त्याचा वाक्यपदीयम, की ज्याच्याद्वारे मनुष्य व्याकरणाने आत्मोद्धार कसा साधू शकतो याची सगळी प्रक्रिया भर्तृहरीने मांडली. म्हणून महान वैयाकरण्यांमध्ये त्याची नोंद होते असा भर्तृहरी सांगतो. कार्य करण्याच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांचे 3 प्रकार पडतात. काही माणसं कार्य सुरूच करत नाहीत, घाबरट असतात. त्यांना असं वाटतं काम सुरू केलं आणि काही विघ्न प्राप्त झालं तर करायचं काय, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. प्रारभ्य, ते सुरुवात करत नाही. आरभ्यते न खलू विघ्न भयेन नीचैहि, नीच माणसं कार्याचा आरंभच करत नाही. कार्याचा आरंभ करणं करायचंच नाही, चुकीचं आहे. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. पूजनीय बाबा सांगत असतात प्रयत्न आपल्याला करावा लागतो. म्हणून भीतीने विघ्न येतील म्हणून कार्य करायचं नाही असंही नाही. आरभ्यते न खलू विघ्न भयेन नीचैहि, नीच माणसं पुढे संकट येतील म्हणून काम करतच नाही, सुरूच करत नाहीत. दुसरा वर्ग आहे मध्यमांचा. तो काम तर सुरू करतो पण विघ्न प्राप्त झाल्यानंतर ते काम पूर्णतेला नेत नाही, टाकून देतो. आरभ्य विघ्न विहीना विरमंती मध्याहा, मध्यम माणसं मध्येच विरमंती, विघ्न प्राप्त झालं की सोडून देतात. पण श्रेष्ठ माणसं विघ्नैहि पुनः पुनः प्रतिहन्यमाना प्रायः उत्तम जनाः न परित्यजंती, चांगली माणसं हातामध्ये घेतलेलं काम अर्ध्यावरती टाकत नाहीत, ते पूर्णतेला नेण्यासाठी प्रयत्न करतात.
मग आता हे काम आपल्याला करायचंय, नामचिंतन करायचंय, तर ते कसं सुरू करावं? त्याचा आता सुरू तर करावं लागेल. त्याचा जर आपण आरंभच केला नाही तर त्याच्या बाकीच्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचणार नाही. ज्ञानोबराय बोलतायत, आपण बाकीच्या साधनेमध्ये जरी इकडं तिकडं फिरत बसलो तर त्या साधना आपल्याला शेवटापर्यंत उपयोगी पडतील असं नाही. निळोबरायांची सुंदर गवळण आहे. अनेक साधना आतापर्यंत त्या सगळ्या साधनांच्या खटापटा केल्या, पण त्या याच्या दरवाजापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचल्या. नाना साधनांच्या केल्या खटपटा, साधनांच्या केल्या खटपटा, परिजान पवती वो याच्या दारवंता, परिजान पवती याच्या दारवंता, जाणो जाता जाणीव खाली आड फाटा, जाणो जाता जाणीव खाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटाओ, योगाभ्यासे सिद्धी शोधिती वाटाओ, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटाओ, योगाभ्यासे सिद्धी शोधिती वाटाओ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. नाना साधनांच्या केल्या खटपटा, वेगळी वेगळी साधनं सांगितली. दान करायला गेल्यानंतर काय अडचण येते, ज्ञान मिळवायला गेल्यानंतर काय अडचण येते, यज्ञ या करायचे म्हटल्यानंतर काय अडचण येते. सरते शेवटी हे सगळे मार्ग भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून ते टाकून दिले आणि त्याच्यानंतर गावो नाचो म्हणून गायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला सुरुवात केली. या विश्वामधलं कोणतंही कार्य त्याच्या आरंभाला भगवान परमात्म्याचं नाम आहे. नाम नाही तर कार्य नाही. विश्वातलं कार्य द्या सोडून, विश्व हे जे कार्य आहे ते भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातूनच आरंभिलेलं आहे. जेव्हा ब्रह्मदेवावरती जबाबदारी पडली की या सगळ्या विश्वाची रचना करायची आहे, ब्रह्मदेव आले, विश्वाची रचना करायला प्रयत्न करतायत पण रचना करता येईना. पुन्हा कमळामधून खाली जातायत, वरती येत आहेत, 4 दिशेंना 4 तोंड प्राप्त झाली, तरीही भगवान ब्रह्मदेवांना विश्वाचं कार्य जमेना. सरते शेवटी भगवान परमात्म्याला दया आली आणि या विश्वनिर्मितीच्या कार्यासाठी भगवंताने वेद रूपाने आपलं नाव ब्रह्मदेवाला दिलं. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. ज्याने ब्रह्मदेवाला वेद दिले म्हणजे भगवान परमात्म्याने आपलं नाम दिलं. वेद आणि नाम याच्यात अंतर नाही. यावंती वेदाक्षराणी तावंती हरिनामानी. त्या नामाच्या पठनाच्या द्वारे ब्रह्मदेव विश्वाचं कार्य करू शकले. म्हणजे विश्वाचं कार्य निर्माण होण्यासाठी आरंभालाच भगवान परमात्म्याचं नाम आहे. ज्याला कोणाला आरंभ सुचत नसेल, कुठून सुरू करावं प्रश्न पडतो. कधी कधी जसं चांगदेव महाराजांना पत्राला सुरुवात कुठून करावी सुचलं नाही, आरंभ सुचत नाही, त्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन सुरू करावं, त्याला आरंभही सुचतो. भगवान भाष्यकारांच्या जीवनामध्ये वर्णन केलं जातं. भगवान शंकराचार्यांच्या जीवनातील कथा भाग आहे. जसं छत्रपती शिवाजीराजे जर झाले नसते तर आपली स्थिती काय झाली असती. आपण आता सगळे मुस्लिम धर्माचे अनुयायी असतो. तसे जर भगवान शंकराचार्य झाले नसते तर आपण कोण असतो. आपण बौद्ध असतो. आपला सनातन धर्म शिल्लक राहिला नसता
दुष्टाचार विनाशाय प्रादुर्भूतो महीतले सएव शंकराचार्य साक्षात कैवल्यनायक. म्हणून या सगळ्या बौद्ध धर्माने जे सनातन धर्माला ग्लानी आणली होती, धर्म बदलू माणसं लागली आणि त्याच्यासाठी भगवान शंकराचार्य अवतीर्ण झाले. सनातन धर्माचं मूळ स्वरूप लोकांना कळावं याच्यासाठी. मग आता लोकांपर्यंत विविध अंगांनी पोहोचायचं आहे. प्रश्न त्यांना पडला की नेमकं कशा कशा पद्धतीने पोहोचावं. मग वेदाचा अर्थ कळत नाही म्हणून तो अर्थ यांना सांगावा, श्रुतीवरती भाष्य करावं, उपनिषदांवरती भाष्य करावं म्हणून भाष्य करायला बसले. विद्यार्थ्याला शिष्याला सांगितलं उपनिषद घेऊन ये. तो उपनिषद घेऊन आला, सोडली आणि भाष्य करणार तर तिथे उपनिषद नव्हती, विष्णू सहस्रनाम होतं. आचार्याने पुन्हा सांगितलं अरे तुला उपनिषद आणायला सांगितलीत. तो परत घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर त्याला ती उपनिषद दिसायची आणि आचार्यांच्या समोर ठेवल्यानंतर ते विष्णू सहस्रनाम व्हायचं. मोठी माणसं संकेतावरून ओळखतात याच्यामध्ये काहीतरी सूक्ष्मता आहे. आणि मग लक्षामध्ये आलं की श्रुतीचा सिद्धांत प्रतिपादन करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा आपल्याला गायला पाहिजे. म्हणून आचार्यांनी पहिली रचना विष्णू सहस्रनामावरती भाष्य केलं. नामचिंतन झाल्यानंतर मग बाकीच्या प्रस्थानत्रयीच्या भाष्याला सुरुवात केली. आरंभ आहे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने आरंभ होतो आणि आरंभ झाला तर ते कार्य व्यवस्थित पूर्णतेला जातं. इंग्रजी भाषेमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात जर झाली तर कार्य अर्ध्यापर्यंत पूर्ण होतं. ज्ञानोबराय सांगतायत आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्णतेला पोहोचलो. त्याचं कारण आहे की अगदी भगवान श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने आरंभापासूनच भगवान परमात्म्याचं नामचिंतन आमच्या जीवनामध्ये आलं. आम्ही पूर्ण झालो. अभंगाच्या पहिल्या चरणात आरंभी आवडी आदरे आले नाम. 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 तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा. सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळ. राम कृष्ण गोविंद गोपाळ. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ज्ञानोबराय बोलतायत आम्ही पूर्णकाम झालो. त्याचं कारण आमच्या जीवनामध्ये आरंभापासूनच नाम आलं. हा आला शब्द सुद्धा महत्वाचा आहे. भगवान परमात्म्याचं नाव सहजासहजी मुखामध्ये येत नाही. ते येण्यासाठी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवान परमात्म्याची नामचिंतन आपल्या मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा अगदी अफाट पुण्य असावं लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे हाते नाम पैठा होय. आताचे मुखी हारी पैठा होय. अनंत जन्माचे सुकृत पदरी
त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, अनंत जन्माचं पुण्य जर आपलं असेल तर भगवंताचं नाव मुखामध्ये येतं. म्हणजे भगवंताचं नाव येण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये पुण्य असावं लागतं. थोडं 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 तिळ 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 पुण्य आपण जमा करू तेव्हा कुठेतरी असंख्य जन्मामध्ये तिळे तिळे पुण्याचा पडे, तिळे तिळे पुण्याचा पडे. तरी हे बहुता जन्मी जोडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तुडे, नाम तुझे वाचे सीता तुडे. समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, त्याच्यामध्ये साचा पडावं तिळ तिळ पुण्य असे अनेक जन्म जावे. त्यानंतर भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येतं. ज्ञानोबराय सांगतायत, सुरुवातीपासून आमच्या मुखामध्ये नाम आलं. अनुमानाने आपल्याला जाणता येतं की ज्ञानोबरायांचं पुण्य पोशिले असाधारणे, अफाट पुण्य आहे ज्ञानोबरायांचं. मुखामध्ये नाम आलं आणि त्या आलेल्या नामाच्या बद्दल ज्ञानोबराय सांगतायत, आवडी आदरे दोन विशेषण आहे. भगवान परमात्म्याचं नाम आलं पण आवडीने आलं आणि आदराने आलं. मराठी भाषेमध्ये वापरले जाणारे हे दोन शब्द आहेत पण यांचे अर्थ मात्र वेगळे आहेत. आवड प्रेममूलक आहे आणि आदर ज्ञानमूलक आहे. एखादी गोष्ट आपल्याला कधी आवडते? जेव्हा आपल्याला ती अनुकूल होते तेव्हा. प्रतिकूल गोष्ट माणसाला आवडत नाही. आवडणारी गोष्ट ही अनुकूल असते. ती आवडते आपल्याला अनुकूल झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी आपलं प्रेम जडतं. भगवान परमात्म्याचं नाम आम्हाला आवडतंय कारण ते आम्हाला अनुकूल आहे. त्या नामाची गोडी आम्हाला प्राप्त झालेली आहे. एखादा गोड पदार्थ माणसाला आवडतो. भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी संतांना प्राप्त झाली. नाम गोड नाम गोड, 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 नाम गोड नाम गोड. पुरे कोडा सकळही, पुरे कोडा सकळही, रत्नाये रारसा विटे, रत्नाये रारसा विटे. पुरे कोडा सकळही, पुरे कोडा सकळही, रत्नाये रारसा विटे, रत्नाये रारसा विटे. नाम गोड पुरे कोड सकळ ही गोड आहे. ज्याला गोड लागतंय त्याला ते आवडल्याशिवाय राहील का? त्याला ते आवडतंय कारण त्याची गोडी प्राप्त झालेली आहे. नाम आवडू लागलं याचा अर्थ नामाचं प्रेम प्राप्त होऊ लागलं. आवडीच्या मुळाशी प्रेम आहे, सुख आहे आणि आदराच्या मुळाशी ज्ञान आहे. ज्या ठिकाणी आवड असते त्या ठिकाणी आदर असेलच असं नाही. ज्या ठिकाणी आदर असतो त्या ठिकाणी आवड असेल असंही नाही. छोटंसं उदाहरण पहा. लहान मुलाला आपली आई आवडते. आई आवडते, आईशिवाय ते राहत नाही. पण म्हणून ते आईचा प्रत्येक वेळेला आदर राखील का? त्याच्या ठिकाणी तिचा महिमा माहीत आहे का?
ते अगदी तिला तिच्याबरोबर व्यवहार करत असताना त्याला तिच्या आदराचं ज्ञान नाही, पण त्याला ती हवीशी वाटते. दुसरं उदाहरण पहा, एखादा नोकर आहे, ऑफिसमध्ये काम करतोय, साहेब आल्यानंतर तो उभा राहतो, त्याला आदर देतो, पण त्या साहेबाबद्दल त्या नोकराचं प्रेम आहे का? प्रेम नाही, फक्त आदर दाखवतोय. आदर आणि आवड दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. नामचिंतनाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा बोलतायत, नामाबद्दल आम्हाला आवडही आहे आणि आदरही आहे. आदर कधी प्राप्त होतो? आदर ज्ञानाने प्राप्त होतो. एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झालं, तिची महत्ता आपल्या लक्षामध्ये आली, महिमा लक्षामध्ये आला की स्वभावतः मनुष्य आदराने नतमस्तक होतो. सर्वसामान्य लोक सगळीच चाललीत, आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही, पण त्याच्यामध्ये कोणीतरी कलेक्टर आहे असं त्याचं जर ज्ञान झालं तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये स्वाभाविक आदर निर्माण होतो. एखाद्या गोष्टीची महानता, व्यापकता, त्याची ज्ञानरूपता जर लक्षामध्ये आली तर त्याविषयी मनुष्याच्या मनामध्ये आदरभाव निर्माण होतो. ज्ञानोबा बोलतायत, नामाच्या बाबतीमध्ये आम्हाला आवडही आहे आणि आदरही आहे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, राम कृष्ण आवडी सर्व काळ, राम कृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, राम कृष्ण आवडी सर्व काळ, राम कृष्ण आवडी सर्व काळ. आवडही आली आणि आदरही आला. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व का. आवडही आली आणि गोडी सुद्धा आली, आदर सुद्धा आला. आदर आहे आणि आवड आहे. आवडीसाठी प्रेम आहे आणि आदरासाठी ज्ञान आहे. नामाच्या ठिकाणी आमची आवड आहे म्हणजे नामाची गोडी आम्हाला प्राप्त होतीये आणि त्या नामाच्या बद्दलचं आम्हाला यथार्थ ज्ञान आहे की हे नाम कसं आहे, काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, हे सगळं माहीत असल्यामुळं नाम साधनेच्या बाबतीमध्ये आमची सामान्य भूमिका नाही, आदराची भूमिका आहे. हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे, हे आम्हाला मनोमन पटतंय. नामचिंतनाच्या आवडीचा विचार करा. साधू महापुरुषांना नामचिंतन फार आवडतं, कारण त्यांना त्याची रस्यता प्राप्त होते, गोडी प्राप्त होते. भगवान शेषाचं वर्णन केलं जातं. शेष भगवान आपलं तोंड सुद्धा मिटत नाही. तोंड मिटलं तर भगवान परमात्म्याचं नाम घेणं बंद होईल. त्याला इतकं नाव आवडतं की सगळी तोंड उघडून तो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहतो. ती तोंड उघडल्यामुळं परिणाम असा होतो, तोंडातून लाळा खाली गळतात. त्या लाळा सुद्धा आवरायला त्याला तितका सुद्धा वेळ जावा असं वाटत नाही. त्या लाळांचे कुंभ भरतात आणि त्याचं प्राशन सनकादिकांनी करावं इतकं शेषाला नामचिंतन आवडतं. अखंड नामचिंतन करणारा. चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातील कथा सांगितली जाते. देवाशी वाद घालू लागले. भगवंताशी भांडताना म्हणतायत, देवा तुला जर दया दाखवायची होती तर माझ्यावरती दाखवायची. बाकीच्यांना तू शरीर देत असताना काही काही लोकांना 3 तोंड दिली, कोणाला 4 दिली, रावणासारख्याला 10 दिली. माझ्या बाबतीमध्ये कंजूस का झाला? मला एकच तोंड का दिलं? ब्रह्मदेवाला 4 तोंड दिली, रावणाला 10 तोंड दिली. मला अनेक तोंड पाहिजे होती, अनेक कान हवे पाहिजे होते. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूने ऐकलं आणि त्याने हलवून चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, अहो एकच दिलंय ते बरं आहे, तेच भरता भरता नाकी नऊ येतंय, अजून असती तर काय झालं असतं. चैतन्य महाप्रभू सांगतायत, तोंडाचा उपयोग तुझ्यासाठी फक्त खाणे एवढाच असेल, पण मला असंख्य तोंड जर प्राप्त झाली असती तर हजारो तोंडांनी मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकलो असतो. तुंडे तांडवनी रतिम वितनुते, तुंडावली लब्धये, कर्णाक्रोड कडिंबिनी घटयते, कर्णाकृदेभ्य स्पृहाम, चेतप्रांगिनी संगिनी विजयते, सर्वेंद्रियाणाम कृतिम, नोजाने जनिता कियद्भिरमृतैः, कृष्णेति वर्णद्वयी. कृष्ण या 2 वर्णांमध्ये परमात्म्याने किती अमृत भरले मला माहित नाही. मला हजारो तोंड प्राप्त व्हायला पाहिजे होती. तुंडावली लब्धई, आणि हजारो तोंडांनी मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं असतं.
हजारो तोंड असती तर कान सुद्धा हजार नाही 2000 कान असते. कर्णावली लब्धये, आणि त्या हजारो कानांनी मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन श्रवण केलं असतं. भगवान परमात्म्याच्या नामाच्या विषयी असलेली आवड आहे, ही आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आवड आहे, आवड प्रेममूलक आहे, आवड अनुकूलतेने निर्माण होते. थोडा आदराचा विचार करा. आदर ज्ञान प्रधान आहे. नामाबद्दलचा महिमा संतांना ज्ञात आहे. नामाचं चिंतन करत असताना सामान्य रूपाने वेदांत शास्त्राचं प्रारंभिक चिंतन करणाऱ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. वाक्यसुधेमध्ये आचार्यांचं वचन आहे, अस्ति भाती प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. कोणत्याही पदार्थाचे जगामध्ये 5 अंश आपल्याला पाहायला मिळतात. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप, या 5 अंशांचं वर्गीकरण केलं जातं. अस्ति भाती आणि प्रिय हे ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप जगताचे म्हणजे मायेचे आहेत. मग आता नाम आणि रूप हे जर माया कार्य झालं तर माया कार्याच्या विषयी कोणालाही आदर राहणार नाही. मग भगवान परमात्म्याचं नाम आणि रूप माया कार्य आहे का? संत त्याला माया कार्य मानत नाही, ते माया कार्य नाही सुद्धा. नाम आणि रूप हा शब्द वापरला जातो, त्याचाही हेतू थोडासा महत्वाचा आहे. नाम रूपात्मकम जगत असं म्हटलं जातं की हे जगत म्हणजे नाम आणि रूप आहे. आता नाम आणि रूप आहे म्हणजे काय आहे? त्याला मणिमाळा न्याय असं म्हटलं जातं, ज्याला व्याकरणात आपण प्रत्याहार म्हणतो. एखादी गोष्ट सगळी आपल्याला सांगणं होत नसेल तर सुरुवातीचा एक शब्द घ्या, शेवटचा एक शब्द घ्या, मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो. जशी माळ आपल्याला उचलायची असेल तर अशी मध्ये धरून आपण उचलत नाही. माळेचा एक शेंडा आणि दुसरा शेंडा हे उचलल्यानंतर सगळी माळा पकडली जाते. तसा हा जगताचा सगळा विकार जर सांगायचा असेल तर आकाशाचा विकार आहे नाम आणि पृथ्वीचा विकार आहे रूप. म्हणून एक गुण स्वीकारला आकाशाचा आणि एक स्वीकारला पृथ्वीचा तर नाम आणि रूप म्हणण्यामध्ये सगळी पंचमहाभूत येतात. त्या पंचमहाभूतांचं सगळं कार्य येतं आणि नाम रूपात्मकम जगत यामध्ये सगळ्या भूतांचा विचार होतो. मग भगवान परमात्म्याचं नाम हे या नामरूपात्मक जगतासारखं आहे का? तेच आचार्य कैवल्य अष्टकामध्ये असं वर्णन करतायत की भगवान परमात्म्याचं नाम हे काही माया कार्य नाही. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरिर नामैव केवलम. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत. अगदी सामान्य स्थाणूपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळं विश्व हे मायामय आहे, पण भगवान परमात्म्याचं नाम मात्र सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. भगवान परमात्म्याचं नाव फक्त सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्म्याचं नाम माया कार्य नाही. आता हे जसं सर्वांना ज्ञात आहे, ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. आता मायेचे जे जे विकार आहेत, मायेपासून काय निर्माण होतं? ब्रह्मांड निर्माण होतं, सूक्ष्म शरीर निर्माण होतं, स्थूल शरीर निर्माण होतं. स्थूल शरीराचे 4 प्रकार केले जातात, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. ज्ञानोबराय बोलतात हे सगळे आटणारे आहेत, पण भगवान परमात्म्याचं नाम आटणारं नाही. अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे. 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 हरि नाम नाटे ते बरवे. 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 नाटे ते नाम देते. नाटे ते नाम देते. नाटे ते नाम देते. नाटे ते नाम देते.
अज जारज स्वेदज उद्भिज आटे हरिनाम नाटे ते बरवे. नामाबद्दलचा महिमा आहे. मग जर नाम आटणार नाही, नष्ट होणार नाही, म्हणजे आपोआपच त्याबद्दल आदर वाढतो. ज्ञान वाढलं की आदर वाढतो. वस्तूची उपयोगिता आपल्याला कळू लागली, तिचा महिमा कळू लागला की त्याच्याबद्दलचा आदर वाढत जातो. भगवान परमात्म्याचं नाम माया कार्य नाही. तुकोबराय बोलतात, हा विश्वाचा सगळा आकार काळाने ग्रासलेला आहे. सगळ्या विश्वाला काळ खातो. काळाच्या तावडीतून कोणीच सुटत नाही. सुटणार काय आहे? भगवान परमात्म्याचं नाम याच्यापासून वेगळं आहे. अवघाची आकार ग्रासीला काळे, अवघाची आधार ग्रासीला काळे. अवघाची आकार ग्रासीला काळे, अवघाची आकार ग्रासीला काळे. एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम. एक चिती आहे हरीचे नाम, एक चिती आहे हरीचे नाम. अवघाची आकार ग्रासीला काळे, एकची निराळे हरीचे नाम. नामाचा महिमा आहे, यथार्थ ज्ञान आहे. नाम म्हणजे सामान्य शब्द नाही. नाम ब्रह्मेति विजानात. नाम म्हणजे साक्षात ब्रह्म. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे चैतन्यच आहे. त्याच्यात आणि चैतन्यात अंतर नाही. हे ज्ञान आपल्याला झाल्यानंतर नाम साधनेच्या बद्दल आपला आदर वाढेल की नाही? आदर वाढणार आहे. जितका आपल्याला त्याचा महिमा कळेल तितकं नाम साधनेच्या बद्दल आदर वाढत जाईल. आणि एकदा का त्याचा रस मिळू लागला की त्याची आवड वाढत जाईल. म्हणून ज्ञानोबराय बोलतायत, नाम साधनेच्या बाबतीमध्ये माझ्या ठिकाणी आवडही आहे आणि आदरही आहे. नामाबद्दलचं प्रेमही आहे आणि नामाबद्दलचं ज्ञानही आहे. आणि असं नामचिंतन करत राहिल्यामुळे परिणाम असा झाला, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगी शब्द आहे. जगामध्ये सकळ सिद्धी आणि मी पूर्ण काम झालो. जगामध्ये म्हणण्याचा हेतू असा आहे की जगामध्ये सिद्धीला प्राप्त होणं आणि सगळा काम पूर्ण होणं हे अशक्य आहे. कारण मुळामध्ये जगच अपूर्ण आहे, जगच असिद्ध आहे. अशा असिद्ध असणाऱ्या, हलणाऱ्या, बदलणाऱ्या, परिवर्तनशील अधिष्ठानावरती नाम जगामध्ये येऊन पूर्णतेला प्राप्त व्हायचं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे. ज्ञानोबराय बोलतायत, आम्ही हे साधन केलं, तेने सकळ सिद्धी, सगळ्या सिद्धी आम्हाला प्राप्त झाल्या. सिद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट पूर्णतेला गेली की तिला सिद्ध झालं असं म्हटलं जातं. मग साधनेतून आपण सिद्ध दशेला गेलो, ती साधना आपली सिद्ध झाली. कोणतीही गोष्ट पूर्णतेला गेली की सिद्धी प्राप्त होते. मुख्यार्थाने सिद्धीचा विचार करत असताना पुरुषार्थ सिद्धी असं म्हटलं जातं. चतुर्विध पुरुषार्थांची सिद्धी होणं त्याला पुरुषार्थ सिद्धी म्हटलं जातं, सकळ सिद्धी म्हटलं जातं. 4 पुरुषार्थांच्या सिद्धीमध्ये सगळ्या सिद्धींचा अंतर्भाव होतो. नाम साधनेच्या द्वारे या सगळ्या सिद्धी पूर्ण होतात. कशा होतात, कुठे होतात या संबंधी आपल्याला विचार करायचा असेल तर विष्णू सहस्रनामाचं आचार्यांनी लिहिलेलं भाष्यही वाचा, किंवा मग शेवटी म्हटलेलं आहे, ज्याला धर्म पाहिजे असेल त्याला धर्म प्राप्त होईल. वेदांतिगो एखादा असेल त्याला जर आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल त्याला ब्रह्मज्ञानही होईल. जो अर्थाची इच्छा करणारा असेल त्याला अर्थही प्राप्त होईल. जो कामाची इच्छा करणारा असेल त्याला कामही प्राप्त होईल. जे ज्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या पूर्ण होतील. अपूर्णता त्याची कसलीही राहणार नाही. त्याने फक्त नामचिंतन करावं. बाबा सांगत असतात, काय नोहे केले काय होणार नाही.
सगळे लाभ त्याला प्राप्त होतात, तो सिद्धीला प्राप्त होतो. प्रश्न असा पडेल, सगळे सिद्धीला प्राप्त होतात असं तुम्ही म्हणता, स्वतःचं उदाहरण सांगता, अशी यादी आहे का तुमच्याकडं की ज्यांनी ज्यांनी नामचिंतन केलं त्यांची सगळी सिद्धी झाली आणि सगळी कामं पूर्ण झाली? ज्ञानोबरायांचा सुंदर अभंग आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी 7 जणांचा निर्देश केलेला आहे. नाम प्रल्हाद उच्चारी, प्रल्हादापासून सुरुवात केली. भगवान शंकर आहेत, ध्रुव आहे, उपमन्यू आहे, त्याच्यानंतर अजून अजामेळा आहे. अनेक नामचिंतनाच्या द्वारे हे सिद्धीला प्राप्त झालेले सगळ्यांचा निर्देश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांचं सगळं सिद्ध झालं, सगळ्यांच्या कामना सुद्धा पूर्ण झाल्या. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. काम पूर्ण झाला. काम पूर्ण होणं म्हणजे काय याच्या संबंधी विचार करत असताना आपण जर श्रुतीचा जर विचार कराल तर श्रुतीने याचा विचार केलेला आहे. आत्मानं चेत विजाणीयात अयमस्मेति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. त्याच्या ठिकाणी कामना राहत नाही. कोणत्या कोणत्या कामना? 3 कामना तिथे पंचदशीकारांनी सांगितलेल्या आहेत. लौकिक कामना, अलौकिक कामना आणि दुसरी असलेली मोक्ष प्राप्तीची कामना. लौकिक कामना म्हणजे ऐहिक गोष्टींची प्राप्ती, अलौकिक कामना म्हणजे स्वर्गाधिकाची प्राप्ती आणि मुक्तीची कामना म्हणजे ज्याला आपण उद्धरून जावं अशी इच्छा आहे. या सगळ्या गोष्टी नामचिंतनाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतात. विष्णू पुराणामध्ये नामचिंतनाच्या द्वारे या सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होतात याचा सोपानक्रम सांगितलेला आहे. वस्तुतः जर आपण विचार करायला गेलो तर आत्मज्ञानासाठी साधन सांगत असताना साधनाचा विचार येतो की त्याने काय काय करावं. त्याने वेदाचं चिंतन करावं, वेदार्थाचं त्याला ज्ञान असलं पाहिजे, या जन्मात नाही तर जन्मांतरामध्ये पाहिजे, काम्य निषिद्धाचा त्याग पाहिजे, नित्यनैमित्तिक प्रायश्चित्त उपासना कर्माच्या द्वारे ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं पाहिजे, असा बाह्य लक्षणं झाली. त्याच्यानंतर तो साधन चतुष्टय संपन्न पाहिजे आणि मग तो श्रीगुरूंकडे गेल्यानंतर श्रवण मनन निधी ध्यासनाच्या द्वारे तो समाधी लाभापर्यंत जाऊन पोहोचेल. इतकी साधनं करावी लागतात. तिथे शास्त्र असं वर्णन करतं एवढी सगळी साधनं करायची गरज नाही. त्याला जर सगळ्या गोष्टींची सिद्धी व्हावी असं वाटत असेल तर त्याने भगवंताचं नामचिंतन करावं. विष्णुर्नाम पुंसाम शमलम पदत. भगवान विष्णूचं नाव जर तो घेऊ लागला तर त्याच्या ठिकाणी असलेलं कश्मल निघून जाईल, म्हणजे त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. त्याच्यानंतर पुण्य उत्पादयश्च, त्याला पुण्य प्राप्त होईल. पुण्यप्राप्तीच्या जोरानंतर ब्रह्मादि स्थानम विरतिम, तो ब्रह्मदेवाच्या स्थानापर्यंत जाईल पण त्याचा भोग नाही घेणार. विरतिम, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने तो वैराग्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याला गुरु भेटायला पाहिजे. त्याने दुसरं काही नाही करावं, फक्त नामचिंतन करावं. त्याच्याद्वारे स गुरु पाद सेवाम, गुरूंची सेवा सुद्धा त्याच्याकडून घडली जाईल. मग आता गुरूंची सेवा घडल्यानंतर त्यांनी ज्ञान सांगायला पाहिजे. तिथे वर्णन आलं त्याने नामचिंतन करावं. तत्वज्ञानांच विष्णू, त्याला तत्वज्ञान सुद्धा प्राप्त होईल. तत्वज्ञान प्राप्त झालं पण त्याचं अज्ञान जायला पाहिजे. प्रमेयाच्या ठिकाणी असलेलं जन्म मरण संसार जो काही आहे त्याच्या ठिकाणी असलेलं सगळं अज्ञान नष्ट होईल. तो स्वरूपानंदे पूर्णम प्रतिष्ठा, त्याची स्वरूपाबोधामध्ये प्रतिष्ठा होईल आणि भगवान परमात्म्याचं ते नाम ततः निवृत्तम, त्यानंतर निवृत्त होईल. म्हणजे अगदी आरंभ काळापासून ते शेवटापर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जी जी साधना त्याला करायची आहे त्याने बाकी काही करू नये. त्याने फक्त नामचिंतन करावं. त्या नामचिंतनाच्या द्वारे त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. तो पूर्ण काम होईल. अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये सांगितले जातात. छोटंसं उदाहरण गरुडाचं या संबंधाने आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. गरुडाने अमृत हरण केलं. वस्तुतः अवघड गोष्ट होती. अमृत हरणासाठी गरुड निघाला, मागचा मोठा कथा भाग आहे. म्हणून आपल्या आईची दास्यत्वातून सुटका करण्यासाठी विनता आणि कद्रू दोघी कश्यप ऋषींच्या पत्न्या आहेत. सौती मत्सराने पैंज लागली की सूर्याचा जो घोडा आहे त्याचा रंग कसा. अरुण आणि गरुड विनतेचे पुत्र आहेत. अरुण सूर्याचा सारथी आहे. त्याने पूर्वीच सांगितलं होतं घोडा सफेद रंगाचा आहे. विनतेने सांगितलं घोडा सफेद आहे. कद्रूने सांगितलं नाही घोडा काळा आहे. मग जो जिंकेल आणि जो हरेल, हरणारीने तिथे दास्यत्व करायचं. कद्रू घरी आली, आपल्या मुलांना विचारलं घोड्याचा रंग कसा आहे. तिचा पहिला मुलगा शेष, आणि त्याला विचारलं, त्याने सांगितलं सफेद रंगाचा आहे. ती म्हटली नाही, घोडा तुम्ही जाऊन चावून काळा करा. शेषाने नकार दिला. हे सगळं करणं म्हणजे कारस्थान आहे, मी हे करणार नाही. ती म्हटली मी शाप देईल. दिला तरी चालेल,
तिथून शेष भगवान निघाले, अरण्यामध्ये गेले, साधना केली, सर्पांपासून ते वेगळे झाले. पण बाकीचे जे राहिले होते ते घाबरले. त्यांनी विचार केला, शाप प्राप्त करण्यापेक्षा आपण जाऊ, घोड्याला काळं करू. सगळे साप गेले, घोड्याला चावलं, इतकं चावलं घोडा काळा निळा झाला. आणि काळा निळा झाल्यानंतर घरी आले, आईला सांगितलं, आत्ताच्या आत्ता जा, पैंज खरी की खोटी करून घे, आम्ही घोडा काळा केलेला आहे. कद्रू आली, विनतेच्या जवळ बरोबर गेली घेऊन, आणि तिथे जाऊन पाहिलं तर घोड्याचा रंग काळा आहे. आणि पाहिल्यानंतर विनतेला असं वाटलं आपला पराभव झाला. विनता दासी झाली कद्रूची. अनेक वर्ष दास्यकर्म करावं लागलं. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा अरुण दर्शनासाठी आला. आई घरामध्ये नाही. त्याने पाहिलं, सगळा प्रकार लक्षात आला की या कद्रूच्या मुलांनी कारस्थान केलं, घोडा काळा झाला, आता करायचं काय? मग आता आईची सुटका करणार कोण? अरुणाने सांगितलं, तू गरुडाला सांग, गरुड त्याचा धाकटा भाऊ आहे, तो सुटका करील. सूर्याला जेव्हा कळलं की या सर्पांचा असा प्रताप आहे, भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी विस्ताराने वर्णन केलंय, सूर्याने या सर्पांचे पायी छाटून टाकले, त्यांचे पंखही छाटले. पूर्वी सर्पांना पायी होते, जसे गोमीला पायी असतात तसे, आणि पंखही होते, ते सूर्याने छाटून टाकले. त्यांच्या पोटामध्ये अग्नी दिला. म्हणून सर्प नेहमी थंडाव्याचा प्रदेश शोधत राहतात. आणि त्या घोड्याच्या सगळ्या शरीरातलं विष शोषून त्याच्या कानामध्ये आणून ठेवलं. म्हणून घोड्याचं नाव पडलं श्यामकर्ण. यज्ञामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. आणि मग गरुडावरती प्रसंग आला. गरुडाने आईला सांगितलं की तू तुझ्या बंधनातून मुक्तीसाठी काहीतरी कद्रूला मागायला सांग, आपण ते देऊ आणि त्याच्या मोबदल्यात तुझी सुटका करून घेऊ. विनतेने कद्रूजवळ आपला विचार मांडला. कद्रूला हेच हवं होतं, कारण आता सर्पांवरती सूर्याचा राग आहे, अजून बाकीच्या गोष्टी. मग आता सर्प वाचायला पाहिजे, करायचं काय? मग सरते शेवटी कद्रूने सांगितलं की तुझ्या मुलाने जर परमामृत आणून दिलं तर मी तुझी सुटका करील. गरुडाला सांगितलं परमामृत आणावं लागेल. आणण्याच्या अगोदर त्याने वडिलांचं दर्शन घेतलं. कश्यप ऋषींनी त्याला अच्युत मंत्राचा उपदेश केला. आणि अच्युत नामचिंतन करत करत गरुड, त्याचा मित्र नकुल, तोही त्याच्याबरोबर तिथं गेला. 7 पाश होते, त्या 7ही पाशांना छेदत 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 गरुड अमृतापर्यंत जाऊन पोहोचला. ब्रह्मदेव आले, हातामध्ये पाणी घेऊन गरुडावरती संकल्प करून टाकणार. गरुडाने कमंडलू गिळून टाकला. इंद्र आला वज्र घेऊन, वज्र गिळून टाकलं. भगवान शंकर आले त्रिशूळ घेऊन, त्रिशूळ गिळून टाकलं. त्याच्यानंतर स्वतः भगवान विष्णू परमात्मा आले चक्र घेऊन, चक्रही गिळून टाकलं. प्रत्येकाचं आयुध गिळलं, कोणाकडेही शस्त्र राहिलं नाही. कारण एकच, भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे. सरते शेवटी भगवान विष्णू परमात्मा गरुडाला म्हणतायत, तुझ्या पराक्रमावरती आम्ही संतुष्ट आहोत, माग तुला काय मागायचंय. गरुड म्हणतायत, आपण उलट बोलताय, तुम्ही हरलेला आहात, तुम्ही मागा, मी तुम्हाला देतो, त्यामुळं मी तुमच्याकडे मागणार नाही. भगवान विष्णू परमात्म्याने विचार लक्षामध्ये घेतला आणि गरुडाला अडकवलं. गरुडालाही माहिती होतं हा परमात्मा आहे, कारण कश्यप ऋषींनी त्याचं ज्ञान गरुडाला अगोदरच दिलं होतं. आणि मग गरुडाला भगवान विष्णू परमात्मा म्हटले, तू माझं वाहन बन. गरुड म्हटलं, मी वाहन बनेल, पण माझी एक इच्छा आहे की तुमचं श्रीमुख मला अखंड दिसावं, अशा ठिकाणी तुम्ही मला जागा द्या, मी तुमचं वाहन होईल. मग गरुडाला आपल्या सन्मुख जागा दिली. गरुड भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून अखंड परमात्म्याचं रूप पाहतो. या गरुडाला मग अमृतही दिलं आणि उपाय सांगितला. अमृत सर्पांना द्यायला नको, कारण ह्या सर्पांच्या तावडीत हे सापडायला नको, त्याच्यासाठी एक युक्ती सांगतो. हे अमृत घेऊन जा, कद्रूला दे आणि तिच्या तावडीमधून आपल्या आईची सुटका करून घे. आणि कद्रूला असं सांग की हे अमृत तेव्हाच सफल होईल, ते पिण्याच्या अगोदर तुम्हाला आंघोळ करावी लागेल. मग आंघोळ केल्याशिवाय अमृत पिता येणार नाही. अमृताचा कुंभ नदीच्या काठावरती ठेवून यांना आंघोळ करायला जाऊ दे, बाकी काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, तू फक्त एवढंच कर. गरुड गेला, अमृताचा कुंभ कद्रूच्या हातात दिला, आईची सुटका केली आणि सांगितलं, अमृत तेव्हाच सफल होईल जेव्हा तुम्ही स्नान करून याचं प्राशन कराल. अमृत हाताला आलेलं होतं. कद्रूने आपल्या सगळ्या मुलांना घेतलं, स्नानासाठी नदीमध्ये उतरली. अमृताचा कुंभ काठावरती ठेवलेला आहे. सगळे देव तोपर्यंत वाटच पाहत होते, कधी स्नानाला जात आहेत. आणि हे स्नानाला गेल्यानंतर सगळे देव कावळ्याच्या रूपाने आले. अमृताचा कुंभ उचलला, ते तिकडून पाहतायत आपला कुंभ चाललाय. ते अमृत थोडंसं ज्या गवतावरती सांडलं, गवत होतं दर्भाचं. सर्प जेव्हा आले बाहेर, पाहताय अमृत तर गेलेलं आहे, पण जे काही सांडलेलं होतं ते चाटायचा प्रयत्न केला. त्या दर्भाच्या अणकुचीदार पात्यांनी त्यांच्या जिभा चिरल्या, 2 जिभा झाल्या. अमृत तर मिळालं नाही, पण जिभा मात्र चिरल्या गेल्या, दुःख पदरामध्ये पडलं. गरुडाने इतकं मोठं अमृत आणलं, कशाच्या जोरावरती? भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या जोरावरती.
नाथ महाराजांनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे की त्याने ते अमृत आणलं याच्यात नवल नाही, ते अमृत आणताना त्या अमृताकडे त्याला ढुंकून पाहण्याची इच्छा झाली नाही याच्यामध्ये नवल आहे. ते परमामृत त्याला पाहावंसही वाटलं नाही, कारण त्याच्या मुखामध्ये नित्य नामामृत चालू आहे. म्हणून नामामृताच्या समोर अन्य कोणतंही अमृत टिकत नाही. अशा पद्धतीने पूर्णतेला गेलेला गरुड पूर्ण झाला. तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. आम्ही सुद्धा पूर्ण झालो. अशी पूर्णता प्राप्त करण्यासाठी कोणती कोणती नावं आपण घेतली त्या नावांचा प्रत्यक्ष निर्देश ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. राम कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद गोपाळा 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 तुम्हाय मौलिता विवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा तुम्हाय माऊली जीविता दिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा तुम्हाय माऊली जीविता दिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा तुम्हाय माऊली जीविता दिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा. ज्ञानोबराय 4 नावं भगवान परमात्म्याची इथं सांगतात. म्हणजे ही 4च घ्यायची असा नाही, असंख्य नामाचं ते प्रतीक आहे. राम पहिलं नाम आहे भगवान परमात्म्याचं राम. राम शब्द पूर्णतेचं प्रतीक आहे. राम शब्दाची व्याप्ती इतकी मोठी आहे की अगदी सर्वसामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हा शब्द वापरला जातो. एखाद्या गोष्टीमध्ये जर सार राहिलं नाही, ती गोष्ट जर असार झाली तर आपण शब्द वापरत असतो याच्यात राम राहिला नाही. राम म्हणजे प्राण आहे. म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये जर सार राहिलं नाही, काही तत्व राहिलं नाही तर आपण म्हणतो राम गेला. राम तारक मंत्र आहे. रमन्ते योगिनो यस्मिन, ज्याच्यामध्ये सगळे योगी रममान होतात, राम असं म्हटलं जातं. राम रहस्य उपनिषदामध्ये हनुमंतरायांनी या राम नामाचा मोठा विस्ताराने विचार सनकादिकांना समजून सांगितलेला आहे. हे सगळे हनुमंतरायांना शरण जाऊन विचारतायत की आपल्याला इतकं बल मिळतंय, इतके आपण शक्तिशाली आहात, इतकी आचाट एकटेच करता, कशाच्या जोरावरती करता. तिथे त्यांनी राम नामाचा महिमा सांगितलेला आहे की मी राम एव परम ब्रह्म राम एव परम तपः, मी तपही रामच करतो, माझ्या ठिकाणी बलही रामच, मी भूक लागली तर रामच खातो. राम शब्दाच्या संबंधीचं प्रेम हनुमंतरायांच्या ठिकाणी आपण पहा. राम भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून हे राम भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण करावं. दुसरं नामचिंतन ज्ञानोबराय सांगतायत कृष्ण. महाभारतामध्ये कृष्ण शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ स्वतः भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलेले आहेत की कृष्ण शब्दाचे महत्वाचा अर्थ आपल्याला ज्ञात आहे. कृषक कर्षती
जो आपल्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. दुसरा कृष म्हणजे भू सत्तावाचक आणि न म्हणजे आनंदवाचक. ज्याच्या ठिकाणी सत्ता आणि आनंद आहे त्यालाही कृष्ण म्हणतात. भगवान परमात्मा सांगतायत मी रंगाने कृष्ण वर्णाचा आहे म्हणूनही मला कृष्ण म्हणतात. आणि मी ही सगळी भूमी नांगरतो, मी शेती करतो, कर्षती भूमीचं मी कर्षण करतो म्हणूनही मी कृष्ण आहे. म्हणून राम कृष्ण गोविंद, गोविंद शब्द आहे. गोभिः विंद्यते इति गोविंद. गो नाम वाणी, वाणीच्या द्वारे ज्याची प्राप्ती होते, वाणी म्हणजे वेद, वेदाच्या द्वारे ज्याचं प्रतिपादन होतं त्याला गोविंद असं म्हटलं जातं. वेद प्रतिपाद्या. म्हणून भगवान परमात्म्याचं नाव गोविंद आहे. आणि चौथं नाव सांगितलं गोपाळ. गाम पालयते ते गोपाळ. हा जो गायींचं पालन करतो, गायी धर्म आहे, धर्माचं पालन करतो, इंद्रियांचं पालन करतो, सगळी इंद्रिय पूर्ण करून टाकतो, असा हा गोपाल. म्हणून प्रत्येक नावाच्या ठिकाणी रुची आहे. भगवान परमात्म्याचं नाव ज्याला जसं आवडतंय तशी तशी तशी, खाणाऱ्याला एकच पदार्थ आवडत नाही, त्याला वाटतं हे खावं ते खावं ते खावं. मग त्याला जशी रुची आहे तशा पद्धतीचं नाव त्याने घेत राहावं, नामचिंतन त्याने करत राहावं. पुढे ज्ञानोबराय बोलतायत तुमाय माऊली. भगवान परमात्म्याच्या नामाबद्दल आणि भगवंताबद्दल ज्ञानोबराय बोलतायत तू आई आहेस. भगवान परमात्मा आई आहे. आई म्हणजे फक्त जन्म देते तिला आई म्हणत नाही. जन्म दिल्यानंतर त्या बालकाच्या सगळ्या गोष्टींची जी चिंता वाहते तिला आई असं म्हटलं जातं. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. अखंड तिला आपल्या मुलाचं हित व्हावं असं वाटतं. भगवान परमात्म्याला आपल्या सगळ्या जीवांचं हित व्हावं याच्यासाठी या आईने आपल्याला काय खायला दिलंय, कोणतं दूध ती आपल्याला पाजतीये, तर ती नामामृताचं दूध पाजतीये. म्हणून तू माय माऊली, तू आई आहेस आणि तू आमच्या जीवाचा जिव्हाळा आहेस. कारण आमचं हे जे जीवन टिकणारं आहे ते भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानेच टिकणारं आहे, अन्यथा ते टिकणारं नाही. म्हणून तू माय माऊली जीवेचा जिव्हाळा, असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन ज्ञानोबराय करतायत. पण हे सगळं ऐकत असताना, कदाचित सांगत असताना आपल्याकडून दोष होतात, कधी कधी आपल्याला आपल्या ठिकाणी दोष असतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. नामाने कुठे एवढं सगळं होऊ शकतं का? शास्त्राने इतकं सगळं सांगितलंय, कशासाठी सांगितलंय? आणि नामचिंतन करायला मग ते असंच करायला पाहिजे का? ते आवडीनेच करायला पाहिजे का? ते आदरानेच करायला पाहिजे का? श्रीमद भागवतामध्ये दशनामा 15 नामापराध सांगितले, ते टाळून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तेवढं आपल्याकडून कुठे शक्य होणार आहे? किती प्रश्न निर्माण होतात, हजारो प्रश्न निर्माण होतात. नाम साधनेच्या बाबतीत सुलभ गोष्ट म्हटली की शंका असंख्य निर्माण होतात. ज्ञानोबराय बोलतायत तुम्हाला जेवढे प्रश्न पडले असतील तेवढे सगळे प्रश्न, प्रमाणाविषयीचा संदेह असू द्या, प्रमेयाविषयीचा संदेह असू द्या, नामाने कुठं मुक्ती मिळते का हा संदेह असू द्या, कसं करू, कधी करू, कोणाचं करू, किती वेळा करू, किती माळा करू, कोणताही संदेह असू द्या, सगळ्या संदेहाचं उत्तर एकच, भगवान परमात्म्याचं नामचिंतन अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुझी नामे सकळ संदेह पिताला, तुझी नामे सकळ संदेह पिताला, तुझे नामे सकळ संदेह भेटला, तुझे नामे सकळ संदेह भेटला, तुझी नामे सकळ संदेह पिताला, तुझी नामे सकळ संदेह पिताला, तुझे नामे सकळ संदेह भेटला, तुझे नामे सकळ संदेह भेटला. बापर कुमा देवी वरू श्री विठ्ठला, बापर खुमा देवी वरू श्री विठ्ठला, बापर कुमा देवी वरू श्री विठ्ठला, बापर खुमा देवी वरू श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळ, राम कृष्ण गोविंद गोपाळ, राम कृष्ण गोविंद गोपाळ, राम कृष्ण गोविंद गोपाळ. माऊली जीविता
गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ विठोबार कुमाय 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 हरी श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमाय 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 विठोबा 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 तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. ज्ञानोबराय बोलतायत तुझ्या नामामुळे सगळा संदेह फिटलेला आहे. संदेह म्हणजे संशय. नामचिंतनाच्या बाबतीमध्ये प्रमाणाविषयी आपल्याला संदेह निर्माण होतो. कारण नामाने मुक्ती प्राप्त होत असताना अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार येतो. कोणी असं म्हणतं आजामेळ्याने अगदी शेवटी एकदा मुलाला उद्देशून नाव घेतलं आणि त्याने तो मुक्त झाला. कसं शक्य आहे? संशय. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताना कसंही करा. त्याने ते सांकेत्यम पारिहास्यम स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नामगह ग्रहणम अशेष अगहरह विदुः. संकेताने घेऊ द्या, कोणाला हाक मारण्याच्या निमित्ताने, उपहासाने घेऊ द्या, स्तोभाने घेऊ द्या. थंडी वाजली काहीतरी आळस देताना राम 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 म्हणू द्या. कसंही त्याने म्हणू द्या तरी त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे तो मुक्त होतो. मग तुम्ही सांगितलं सुरुवातीला आवडीने आणि आदराने तुम्ही घेतलं. आमच्या ठिकाणी आवड नाही आणि आम्हाला आदरही नाही. कारण जे सांगितलं ते आमच्या डोक्यात सकाळपर्यंत राहील याची शाश्वती नाही. आणि आदराच्या आवडीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर नामाची रस्यता आमच्या ठिकाणी अजून आलेली नाही. म्हणजे रस्यता तुम्हाला आहे, तुम्ही आवडीने घ्याल, आदराने घ्याल. आमची कथा काय? आम्हाला या सगळ्यांबद्दल संदेह निर्माण होतो. हे कसे मुक्त झाले? हे संकेताने घेतलं तरी चालतंय, अमक्याने घेतलं तरी चालतंय. प्रमाणाविषयीचा संदेह आहे. कोणाला प्रमेयाविषयीचा संदेह येतो. ज्ञानोबराय बोलतात कोणताही संदेह असू दे, तुला प्रमाणाविषयीचा असू दे, प्रमेयाविषयीचा असू दे, त्याच्यासाठी उत्तर एकच, भगवंताचं नाम. तुझी येणी नामे, नामाच्या द्वारे सकळ संदेह फिटला. सगळा संदेह ज्ञानोबराय बोलतायत. अगदी विपरीत भावना असू दे, असम भावना असू दे, जे जे काही सांगितलेलं आहे ते सगळं, त्या सगळ्या संदेहाच्या निवृत्तीसाठी त्याने फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतनच करावं. कारण नाम ही एक अशी गोष्ट आहे, बीज आणि फळ हरीचे नाम. ते बीजही आहे आणि ते फळही आहे. म्हणजे आयुष्यातील सगळ्या शंका पंकांना दूर करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर कोणताही संदेह घालवण्यासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन हाच सर्वश्रेष्ठ उपाय. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परस्वरूपाला पाहिल्यानंतर जे लाभ श्रुतीने सांगितले ते सगळे लाभ भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने होतात. म्हणून संदेह विरहित स्थिती जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संदेह उत्पन्न होत राहतील. पण या संदेहाच्या निवृत्तीसाठी दुसरं कोणतं साधन करायची गरज नाही. साधन तेच करायचं. त्याच्याबद्दल संदेह आला तरी सुद्धा तेच करायचं. त्याच्याबद्दल आळस आला तरीही तेच करायचं. त्याच साधनेच्या द्वारे आपण संदेह निर्मुक्त होऊ आणि त्या साधनेच्या द्वारे एक दिवस आपण आवीट
आणि आदरयुक्त नामचिंतनापर्यंत पोहोचून आपल्याही जीवनामध्ये आपण अवाप्त काम होऊ, म्हणजे आपल्या सर्व कामना त्या उपाधिजन्य असो किंवा त्या स्वरूपजन्य असो, सगळ्या सिद्धी हरिपाठामध्ये आपल्याला पुष्कळ सिद्धी, भुक्ती मुक्ती सगळ्या गोष्टी, भुक्ती म्हटल्यानंतर उपाधिजन्य आहे, मुक्ती म्हटल्यानंतर स्वरूपभूत आहे, सगळ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने पूर्ण होतात. म्हणून पूर्णतेसाठी आणि संदेह निवारणासाठी भगवान परमात्म्याचं नाम हेच एक सर्वश्रेष्ठ साधन आहे. त्या साधनाचा उपाय जगद्गुरु तुकोबारायांनी केला, म्हणून तुकोबाराय पूर्णतेला पोहोचले. वारकरी संप्रदायाचं जे सगळं काही धर्म मंदिर आहे, भागवत धर्म मंदिर, त्याची पूर्णता जगद्गुरु तुकोबारायांच्या कळसाच्या रूपाने झाली. पण त्याच्या पाठीमागं सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतनच आहे. म्हणून परिपूर्ण असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी केलेले तुकोबारायांचे सगळे संकल्प पूर्ण झाले. तुकोबारायांचे संकल्प पूर्ण झाले, तुकोबारायांच्या नामनिष्ठतेच्या द्वारे पूर्णतेला गेले. जे जे नामधारक आहेत त्यांच्या आयुष्यातले सगळे संकल्प पूर्ण होतात. याची प्रत्यक्ष उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पूजनीय बाबांनी जे जे संकल्प केले ते सगळे पूर्णतेला गेले. त्याच्या पाठीमागं त्यांची असलेली नामनिष्ठा आहे. श्रुती विचार सांगते ब्रह्मसूत्रामध्ये, संकल्पादेव तच्छ्रुते हे, महापुरुषाला कष्ट करावे लागत नाही, त्याने फक्त संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर तो पूर्णतेला जातो. त्याचं कारण आहे त्यांच्या संकल्पामध्ये सत्यता आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, ज्याचा संकल्प सत्य आहे तो पूर्णतेला जातो. म्हणून असं परिपूर्ण जीवन पूजनीय बाबांच्या रूपाने आपल्याला दिसतं. आणि त्या पूर्णतेकडे पाहत आपल्यालाही संदेह फिटून पूर्णता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपण सुद्धा नामचिंतनाची वाटचाल करावी. सगळ्या संदेहासाठी आणि पूर्णतेसाठी हेच एक सर्वश्रेष्ठ साधन संतांनी श्रुतीने शास्त्राने कंठारवाणाने सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दलची आपली आवड वृद्धिंगत व्हावी हीच कामना करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपट. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 सकळ संदेह फिटला, तुझी नामे सकळ संदेह फिटला, तुझी नामे सकळ संदेह फिटला, तुझी नामे सकळ संदेह फिटला, तुझी
नामे सकळ संदेह फिटला तुझी नामे सकळ संदेह फिटला तुझी नामे सकळ संदेह फिटला तुझी नामे सकळ संदेह फिटला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद गोपाला माया माऊली जीविताची भाळा तू माया माऊली जीविता जिव्हाळा तू माय माऊली तू माया माऊली तू माया माऊली जीविता जिव्हाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळ जिव्हाळा जिव्हाळा माया माऊली जीविता
राम गोविंद गोपाळा राम गोविंद विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लीले पुरी राध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकारण्या फुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंकरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावेसे मनायत नाही नारायणा दुर्वाडिकपणे ते सापडले केने आता उठावेसे मनायत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारला लाग आता उठावेसे मनायत नाही नारायणा तरुणी आरती आता वाळू श्रीपती पहाव सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा पुराले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाई टाळी होता सन्निध जवळी आज पुराले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदाते ओवाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन म्हणे केशवाते जे कोणी राहिलो तसे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन योगे 28 विषवरी उभा वामांगी रखवाई दिसनीय शोभा कुंडलिका भेटी परमालेगा चरणी वाही भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव जय तुळसी माळा करते कटी काशे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर येता भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ रायेच्या वल्लभा पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो चंद्रभागे माझे स्नान जय करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती विश्वासी नामदेव भावी वाळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ रायेच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवची साधू संत बोलो वेदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञान जोगी गीताने नाते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवची साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट प्रिया बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी कर्णे मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचितानंद मूर्ती
पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा जुगासी आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा खाली भावे वाली न म्हणे नामा विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वार करी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकून हरी विठ्ठल रखुमाई ठोबा विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई कल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो काराचा वारण लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग गणिते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंग संतास निर्विहीची मज दे अनेक तुझे काही न मागू दे म्हणे आता उदार तू होई मज ठेवे पायी संतास निर्विहीची मज दे अनेक तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि भगवान की जय कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत